निघालाय। पुणे मेट्रोच्या टनेल खोदकामाचं काम अखेर पूर्ण झालेलं आहे। स्वारगेट ते बुधवार पेठ हा चौथा आणि अंतिम टप्पा पूर्ण झालाय। टीबीएमचं व्हील दिसताच कामगारांनी एकच जल्लोष केला। पुणे मेट्रोसाठी एकूण 12 किलोमीटरचा बोगदा पूर्ण झाला असून 4 टप्प्यात हे खोदकाम पूर्ण झालंय। पुण्यभूमीवर घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांबद्दल तुम्ही जाणून असाल, मात्र त्या भूमीच्या खाली म्हणजे जवळपास 100 फूट खाली एक नवा इतिहास इथे रचला गेलाय आणि बघतोय की हा तो बोगदा आहे जो मेट्रोनी पूर्ण केलाय। बुधवार पेठ मेट्रो स्थानकात येणारा हा बोगदा तब्बल 12 किलोमीटरची खोदाई या बोगद्याची पूर्ण झालेली आहे आणि इतर जी कामं आहेत तीही लवकरच पूर्ण होतील। म्हणजे या बोगद्यामध्ये जर बघितलं तर आपण आता जे इलेक्ट्रॉनिक डक्ट असतील किंवा व्हेंटिलेशन डक्ट असेल किंवा इतर ज्या सुरक्षेचे साधनं आहेत ती कामं पूर्ण केली जातील। इथे माझ्या बाजूला दुसरा एक बोगदा आहे, तिथे सुद्धा 12 किलोमीटरची खोदाई केल्या गेली आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता पुणे मेट्रोचा जो आता पूर्ण झालेला आहे। वनाज ते रामवाडी आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट अशी पुण्यातून मेट्रो धावणार आहे। त्यापैकी हा जो भुयारी मार्ग आहे शिवाजीनगर ते स्वारगेट पर्यंतचा हा अत्यंत कठीण टप्पा होता, तो मेट्रोनी पूर्ण केलाय आणि या रस्त्यावरनं म्हणजे शिवाजीनगर ते स्वारगेट इथे उन्नत मेट्रो धावू शकली नसती, मात्र मेट्रोनी आपल्या कुशल कामगारांबरोबरच यंत्राच्या साह्याने बोगद्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि लवकरच आता इतर कामं पूर्ण करून या बोगद्यातून महामेट्रो धावेल आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ सचिन हंसाटेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे। घराला कायद्याच्या भाषेत अचल संपत्ती म्हटलं जातं। अचल म्हणजे एकदा बांधलं म्हणजे एकाच जागेवर आहे त्याच स्थितीत राहणार। पण औरंगाबाद मधल्या एका घर मालकानं अचल संपत्तीची ही संकल्पनाच बदलण्याचा प्रयत्न करत अख्खं घरच जमिनीपासून उखडून वर उचलून ठेवलं। पावसाळ्यात घरात पाणी शिरू नये यासाठी चक्क हाऊस लिफ्टिंगचा हा प्रयोग मराठवाड्यात पहिल्यांदाच करण्यात आला। औरंगाबाद शहरातल्या सातारा परिसरातलं हे दृश्य एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या आनंद कुलकर्णी यांच्या या घरात उताराचा भाग असल्यानं दरवर्षी पावसाळ्याचं पाणी यायचं। त्यामुळेच वैतागलेल्या कुलकर्णी यांनी हाऊस लिफ्टिंगचा अनोखा प्रयोग करत घराची उंची वाढवली आहे। त्यामुळे 250 जॅकच्या मदतीनं कुलकर्णींच्या घराची उंची थोडी नव्हे तर तब्बल 4 फुटांनी वाढली आहे। त्याला साधारणपणे आमचं 2000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे। 230 याप्रमाणे 4-4.5 लाखापर्यंत याचा खर्च येऊ शकतो। आणि घर पाडून मांडला घर पाडून जर करायचं असेल तर साधारणपणे 15-20 लाख रुपये खर्च आला असता आणि तो खूप खर्चिक असल्यामुळे कमी खर्चात आणि पूर्णपणे सुरक्षित हे काम होत आहे आणि सर्व गोष्टी चालू आहे व्यवस्थित, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही बघू शकता आतापर्यंत आमचं 3 फुटापर्यंत घर चढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या घराला काहीही धोका झालेला नाही। जेव्हा की आम्ही खूप वैतागलो होतो पाण्यामुळे, अक्षरशः माझ्या मुलीला त्या खराब पाण्यामुळे डेंग्यू पण झालेला आहे आणि ह्या सगळ्याचा सामना करून आम्ही इतके वैतागलो होतो, तर हा पर्याय आम्हाला खूप चांगला वाटला आणि तो आज तुम्ही बघितल्याप्रमाणे सक्सेसफुल पण होत आहे। पावसाळा सुरू होताच गल्लीतलं पाणी थेट घरात येत असल्यानं कुलकर्णींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। घर तोडून पुन्हा बांधणं सुद्धा खूप खर्चिक असल्यानं तेही शक्य नव्हतं। दरम्यान युट्यूबवरून त्यांना हरियाणामध्ये काही जण घर जॅकच्या सहाय्यानं उचलून देत असल्याचं समजलं। त्यामुळे कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संपर्क केला। त्यानंतर 5 मे रोजी 250 जॅकच्या मदतीनं 2000 स्क्वेअर फुटांचं घर प्रत्यक्षात उचलण्याचं काम सुरू झालं। उसके यहाँ पे आके हम लोग इस बिल्डिंग को उठाए। जैसे कि आप देख रहे हैं बिल्डिंग को बिल्कुल सेफ है और कोई कहीं पे भी कोई प्रॉब्लम नहीं है। तो इस बिल्डिंग को जो फ्लोरिंग डैमेज करके फिर उसके बाद जो है ना जैक लगा के इसको उठाए और 4 मंजिल तक जो है ना बिल्डिंग को उठाते हैं, बिल्कुल फुल गारंटी के साथ उठाते हैं। नवीन घर बांधायला प्रति चौरस फुटासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो। दुसरीकडे हाऊस लिफ्टिंगच्या सहाय्यानं घर उचलल्यास प्रति चौरस फुटाचा खर्च सरासरी 230 रुपये इतका आहे।
त्यामुळे नवीन घर बांधण्यापेक्षा आहे त्या स्थितीत घर उचलण्यासाठी केलेला हा प्रयोग कुलकर्णींसाठी किफायतशीर तर ठरलाच, पण त्याच वेळेला हा हाऊस लिफ्टिंगचा प्रयोग सगळीकडे चर्चेचाही विषय बनलाय. सुधीर जाधव, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. एका ब्रेकची वेळ झाली.